राम राम मंडळी आणि सर्वांना शुभ सकाळ, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ. तर बघा इकडं मस्तपैकी उजडलेलं म्हणजे 5 वाजले होते, पावणे 5 वाजले होते. आणि इकडं माझी अंघोळ सगळं काही झालं होतं. आणि आज आहे पौर्णिमा. मग आज पौर्णिमा म्हणलं की येरमाळ्याच्या आईच्या दर्शनासाठी हे म्हणजे जात असतात. तर मग त्यांना नैवेद्यासाठी इकडं मी पुरणपोळी, रस, त्याचबरोबर आता धोंड्याचा महिना आहे, अधिक महिना आहे, त्याच्यामुळे नैवेद्यावर धोंडेसुद्धा बनवून मी येडामाईसाठी देणार होते. तर माझी इकडं डाळ शिजायलेली होती, तोपर्यंत इकडं भात पण शिजला, कुरवडी पापडी झाली, धोंडे पण बनवले, पुरणाचा नैवेद्य पण बनवला आणि सगळे काही नैवेद्य भरून त्याच्यावर सगळे काही जे काही कुरवडी पापडी, भात, आंब्याचा रस सगळं काही नैवेद्यावर भरलं आणि दिलं. तर 7 वाजता तर माझा सगळा नैवेद्याचा स्वयंपाक तयार होता. आणि मग इकडं नैवेद्य भरला आणि आता हे जाणार होते येरमाळ्याला, तर ह्यांना भरून मी नैवेद्य इकडं दिला. त्या दिवशी शुक्रवारी पण मी पुरण घातलं होतं घरच्या देवांना, पुन्हा वैभवलक्ष्मीला त्याचा नैवेद्य दाखवला. पण आज पौर्णिमा आहे आणि घरात सगळ्यांनाच पौर्णिमा असते. पण येरमाळ्याला जायचं म्हणलं की येडामाईला पण नैवेद्य जातो, त्याच्यामुळे इकडं करून दिला येडामाईला सुद्धा नैवेद्य. त्याचबरोबर आणखीन शेतातल्या ज्या आमच्या आसरा आहेत, तर त्या आसराला पण आज नैवेद्य दाखवायचा होता. तर मुलं आणि अहो गेले येरमाळ्याला आणि मी आणि आरती शेतामध्ये आसराची पूजा करण्यासाठी गेलो. मग छान असा आजचा स्वयंपाक झाला. सकाळी स्वयंपाक पण गरमीच्या आधी उरकून घेतला आणि सगळं काही नैवेद्य भरून त्यांना डब्बा भरून दिला तिकडं जायला. आणि मी आणि आरू नंतर घरातली सगळी कामं आवरली आणि नंतर मग आम्ही शेतात निघालो. तर बघा आता रस करणं म्हणजे रस मी केलाच नव्हता आता, कारण लवकर केल्यामुळं रस खराब होतो. त्याच्यामुळे मी काय केलं, सगळ्या नैवेद्यावर आंबा थोडासा पिळला. आणि आता हे दुसरे नैवेद्य ते म्हणजे आश्रम मसोबासाठी हे नैवेद्य बनवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आज पीर देवाच्या पण दर्शनाला शेतामधल्या जायचं होतं. तर बघा जितके आमच्या म्हणजे या प्रांतातले जेवढी शेती आहे त्यांचा तो देव म्हणजे पीर देव, तर प्रत्येक शेतकरी पीर देवाची म्हणजे त्यांची पूजा करतात, त्यांना नैवेद्य दाखवतात. तर आज जायचं होतं पिराकडं. तर इकडं माझा सगळा स्वयंपाक झाला. स्वयंपाक बघा, कुरवडी पापडी तळली, आमटी, तिखट आमटी केली, सपक आमटी केली, बटाट्याची भाजी केली, भात केला, त्याचबरोबर धोंडे केले. आणि इकडं पिरासाठी नैवेद्य पिवळा भात लागतो आणि मलिदा पण केला. इकडे मलिदा पण केला, पिवळा भात पण इकडे मी शिजायला टाकला. तोपर्यंत जी नैवेद्य होते ती भरून घेत होते. आता मग सगळं काही स्वयंपाक झाला, सगळी झाडझूड केली, सगळं जिथल्या तिथं आवरून गॅस ठेवला. आणि आलूच्या घरी पाठवायचं असतं. तर आता 11 म्हणजे 10:30 पावणे 11 वाजले होते आणि ऊन काय एवढं छोनी पण येईल भरपूर सुटली. छोनी ही मोठी आरती आणि मी निघालो. आणि बघा आमच्याबरोबर इकडं सोनीची पण धडपड होती. सोनी म्हणजे आमच्या घरची कुत्र्याचं पिल्लू. तर हे पण आमच्यासोबत होतं. चला म्हणलं आपल्यासोबत ह्याची पण मिठी आहे. तर मग अशा प्रकारे निघालो. बघा ऊन पण थोडंसं चटकत होतं, पण दररोजच्यापेक्षा आज का ऊन जरा कमीच होतं, कारण थोडं लवकर आम्ही शेताकडे जायला होतं. तर इकडं आले असं म्हणजे म्हसोबाची सगळ्यात आधी पूजा केली, म्हसोबाला नैवेद्य दाखवला. आणि नंतर मग म्हसोबाची पूजा झाल्यानंतर आम्ही पुन्हा आसराकडे गेलो. तर बघा प्रत्येक अमावस्याला आमच्या इथं म्हणजे आसरा म्हसोबाला नैवेद्य हा दाखवलाच जातो आणि दाखवावाच लागतो, कारण आपल्या शेतातले हे देव आहेत. मग आपल्या शेतातल्या देवाची पूजा नैवेद्य हा महिन्याला तर झालाच पाहिजे. बघा शुक्रवार मंगळवारी तर आपल्याला दररोज म्हणजे आठवड्याला शक्य नसतं, पण निदान पौर्णिमाला म्हणा, अमावस्याला म्हणा, तर अमावस्यालाच प्रत्येक करत असतो आम्ही. पण म्हणलं चला धोंड्याचा महिना आहे, अधिक महिना आहे, याच्या निमित्तानं देवाला धोंडेच पण नैवेद्य होतो धोंड्याचा पण.
आणि चला मग अशा प्रकारे मस्तपैकी इकडं असराला पाणी घातलं, हळदी कुंकू लावलं, उदबत्ती लावली, दिवा प्रज्वलित केला. पण वारं इतकं होतं का नाही तर दिवाच राहिला नाही. आणि मग अशा प्रकारे इकडं नैवेद्य ते दाखवून पाणी ओवाळून घेतलं आणि छान अशी पूजा केली. असरामाईचं दर्शन घेतलं. आणि मग जो एक नैवेद्य असतो तर तो एक नैवेद्य वडामध्ये टाकायचा असतो. म्हणजे इकडं आमच्या साईडला बघा ओढा आहे, पण आता तो सध्या कोरडाचा आहे. तर त्या वड्यामध्ये एक नैवेद्य टाकायचा आणि एक जो आहे तो विहिरीमध्ये टाकायचा. तर मी इकडं विहिरीमध्ये टाकण्यासाठी गेली. तर अशा प्रकारे मस्त पूजा झाली आणि फरशी इतकी पोळत होती का नाही, मग त्यासाठी जाता जाता थोडंसं झाडाखाली बसलो आणि छान अशी 1-2 रील्स पण काढल्या आरवने आणि मी. आणि मग काय छान असं झाडाखाली हवा लागत होती, शेतात छान पण वाटत होतं. थोडंसं दोघींनी बसून आराम केला. पण ही जी बघा इतकी मस्ती चालू होती का नाही रुसाफुगी. मग चला आता मग जायचं होतं घरी. जाऊपर्यंत अहो आले आणि नंतर आम्ही निघालो पिराच्या पाया पडण्यासाठी. म्हणजे थोडं आमच्या घरापासून का नाही गावापासून 1 किलोमीटर आहे. मग चालत जायला ऊन खूप लागतं, त्याच्यामुळे लगेच सगळेजण आम्ही गाडीवर गेलो. आणि आता इथं व्हिडिओ करायचा म्हणलं का नाही तर मोबाईलची बॅटरी लो झाली आणि त्याच्यामुळे व्हिडिओ काय होत नव्हता, त्याच्यामुळे फोटो काढले. तर इकडे पूजा केली मस्तपैकी, पीर देवाला घोडा व्हायला आणि नंतर उदबत्ती लावून जो मलिदाचा पिवळ्या भाताचा जो नैवेद्य आणला होता तो नैवेद्य दाखवला. आणि अशा प्रकारे छान अशी आमची पूजा झाली. एके दिवशीच एवढे सारे देव आम्ही केली आणि त्यांना नैवेद्य पण दाखवला आणि खरंच छान असं मनाला पण वाटलं, प्रसन्न वाटलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा. श्री